नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आपण काल कनेक्शन्स आणि जनरल रिक्वायरमेंट्स बघितलेलं आहे स्टील स्ट्रक्चरसाठी. तर आज आपण टेन्शन मेंबर अँड कॉम्प्रेशन मेंबर एकाच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे, कारण खूप छोटे छोटे टॉपिक्स आहेत किंवा आपल्याला डायरेक्टली स्पेसिफिकेशन्स स्पेसिफिकेशन्स आणि काही फॉर्म्युलेस लक्षात ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये म्हाडासाठी. तर चला मग चालू करूया. टेन्शन मेंबर्स. टेन्शन मेंबर म्हणजे काय? एक स्ट्रक्चरल मेंबर सब्जेक्टेड टू टू पुलिंग फोर्सेस और टेन्साइल फोर्सेस ॲट इट्स एंड्स आर नोन एज टेन्शन मेंबर. टेन्शन मेंबर म्हणजे काय? एका बॉडीमध्ये दोन पुलिंग फोर्सेस ॲक्ट होत आहे, त्याला आपण आणि ती त्याला कॅरी करत आहे, त्याला आपण टेन्शन मेंबर म्हणतो. तर ह्याचा एक्झाम्पल काय काय आहेत? एक आहे बॉटम कॉर्ड्स, अँगल्स, पर्लिन, टायरॉड, चॅनल आणि आय सेक्शन्स. तर बॉटम टॉड, पर्लिन आणि टायरॉड म्हणजे काय? बेसिकली तुम्ही इंडस्ट्रियल ट्रस रूफ बघितलेला असेल. समजा हे तुमचं एक टाईपचं ट्रस आहे, प्रॅट टाईप आहे बेसिकली हे. तर ही जी खालचं मेंबर आहे ह्याला आपण टायरॉड म्हणतो, आणि हे आपलं प्रिन्सिपल राफ्टर आहे. ही स्ट्रट्स आहे, स्ट्रट्स हे आहे, ही स्ट्रिंग्स आहेत, आणि ह्याच्यावर एक असं आय सेक्शन किंवा अँगल सेक्शन प्रोव्हाइड केलेला असतो, ती पर्लिन्स झाली. आय सेक्शन आणि हे तर आपल्याला अँगल सेक्शन तर माहीतच आहे काय आहे ती. तर टाइप्स ऑफ फेल्युअर काय काय होतो टेन्शन मेंबरमध्ये? एक आहे ग्रॉस इल्डिंग. ग्रॉस इल्डिंग कशामुळे होतं? डिफॉर्मेशन ऑफ मेंबर ॲट ग्रॉस सेक्शन इन लॉन्जिट्युडनल डायरेक्शन टेक्स बिफोर फ्रॅक्चर, इट बिकम्स अनसर्व्हिसेबल. म्हणजे लॉन्जिट्युडनल डायरेक्शनमध्ये फ्रॅक्चरच्या अगोदर जे काही डिफॉर्मेशन होतं त्याला आपण ग्रॉस इल्डिंग म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये टी डी जी एफ वाय, त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय? एफ वाय इंटू ए जी आपण गॅमा एम ओ. गॅमा एम ओ जे ही पार्शियल सेफ्टर फॅक्टर आहे. पार्शियल सेफ्टी फॅक्टर इथं लो आपण प्रोव्हाइड केलेला आहे, कारण सफिशियंट रिझर्व स्ट्रेंथ आणतो यील्ड पॉईंटच्या नंतर सुद्धा याच्यामध्ये. तर ही एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा आहे नेट रप्चर, नेट सेक्शन रप्चर. नेट सेक्शन रप्चर ऑफ मेंबर वेन स्ट्रेस ॲट नेट सेक्शन रिचेस अल्टिमेट स्ट्रेस. नेट सेक्शन म्हणजे काय? समजा हे तुमचं सेक्शन आहे, इथं तुम्ही बोल्ट प्रोव्हाइड केलेला आहे. तर तुमचा इथला जी एरिया आहे एवढा, इथं एरिया बेसिकली कमी झालेला असतो, मग तिथं नेट सेक्शन आपल्याला घ्यावा लागतो आणि नेट सेक्शनल एरिया घ्यावा लागतो. मग पहिल्या इथं आपला अल्टिमेट स्ट्रेस रीच होतो, त्याच्यामुळे मेंबरचा फेल्युअर होतो. त्यासाठी आपण इथं 0.9 जे आहे ही फॅक्टर ऑफ सेफ्टी इंट्रोड्यूस केलेला असते, कारण तिथं नो रिझर्व स्ट्रेंथ नसतो काही सुद्धा. आणि बेसिकली फॉर्म्युला काय? ए एन म्हणजे एरिया ऑफ नेट सेक्शन एरिया, ए जी म्हणजे ग्रॉस एरिया होता, आणि एफ ही अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ प्लेट, आणि गॅमा एम ओ जे आहे, गॅमा एम वन जे आहे ही पार्शियल सेफ्टी फॅक्टर आहे. ते झाल्यानंतर आपल्याला हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. याच्यानंतर ब्लॉक शेअर फेल्युअर. ब्लॉक शेअर फेल्युअर म्हणजे काय? ए सेगमेंट ऑफ ब्लॉक ऑफ ए मटेरियल ॲट अँड शेअर आउट ड्यू टू पॉसिबल यूज ऑफ, म्हणजे सेगमेंट ऑफ मटेरियल जे आहे ही डायरेक्टली बाहेर येऊन जातो. समजा ही एक बोल्ट आहे, तर समजा ही एवढं ब्लॉक जे आहे ही ब्लॉक डायरेक्टली कट होऊन जातो मेंबरपासून, त्याला आपण ब्लॉक शेअर फेल्युअर म्हणतो. तर ब्लॉक शेअर फेल्युअर कशामुळे होतं? एक आहे हाय बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ स्टील प्लेट. ती जी स्टील प्लेट आहे ती आपण बोल्टच्या बेअरिंग कपॅसिटीपेक्षा जास्त प्रोव्हाइड केलेला आहे. दुसरा आहे आपण एक तर हाय स्ट्रेंथ बोल्ट आपण प्रोव्हाइड केलेला असला, नंतर स्मॉलर कनेक्शन लेंथ प्रोव्हाइड केले असेल, तर त्या टाईपचा फेल्युअर आपल्याला बघता येईल. तर ह्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. एक आहे ड्यू टू लार्ज शेअर फेल्युअर आणि दुसरा आहे स्मॉलर लार्ज शेअर फेल्युअर प्लस स्मॉलर टेन्शन येईल, आणि दुसरा केस आहे लार्जर टेन्शन फ्रॅक्चर प्लस स्मॉलर शेअर एरिया. बेसिकली फॉर्म्युला आहे 0.9 AVN FU अपॉन √3 गॅमा एम वन प्लस ATG FY आपण गॅमा एम ओ. AVN म्हणजे मिनिमम ग्रॉस एंड नेट एरिया इन शेअर, मिनिमम ग्रॉस एरिया इन टेन्शन. AVN म्हणजे मिनिमम नेट ग्रॉस एरिया इन शेअर आहे, आणि ATG म्हणजे नेट एरिया इन शेअर आहे. AVN म्हणजे ATG म्हणजे ग्रॉस एरिया इन टेन्शन आहे. सेम तसंच इथं एक फॉर्म्युला आहे. ह्या चारही फॉर्म्युला आपण चेक करावा लागतो, तेव्हा आपला जे मिनिमम येतो ते आपलं डिझाईन स्ट्रेंथ असणार आहे त्या मेंबरचा. आणि स्लेंडरनेस रेशो पुढचा टॉपिक आहे. ही टेबल 3 मध्ये दिलेला आहे IS 800/2007 पेज नंबर 12 वर. स्लेंडरनेस रेशो म्हणजे काय? इफेक्टिव्ह लेंथ अपॉन मिनिमम रेडियस ऑफ गायरेशन. तर टेन्शन मेंबरसाठी 3 कंडिशन आहेत आणि कॉम्प्रेशन मेंबरसाठी 3 कंडिशन आहेत. तर इथं आपण टेन्शन मेंबरचं बघूया. A tension member in a which a reversal of direct stress occurs due to other than wind/seismic force, dead load plus live load. जर एक टेन्शन मेंबर
त्याच्यामध्ये रिव्हर्सल ऑफ डायरेक्ट स्ट्रेस होत असेल सेस्मिक आणि हे सोडून विंड लोड सोडून, बेसिकली डेड लोड आणि लाईव्ह लोडमध्ये जी रिव्हर्सल ऑफ स्ट्रेस होत असतात त्या मेंबरमध्ये, तिथं आपल्या स्लेंडरनेस रेशो 180 असला पाहिजे. A member normally acting as a tie in a rope as a bracing system not considered effective when subjected to possible reversal of stress into compression resulting from the action of wind load and earthquake load. जर एक मेंबर आहे ती टाय मेंबर सारखं ऍक्ट करत असेल आणि विंड लोड आणि अर्थक्विक लोडमुळे रिव्हर्सल ऑफ स्ट्रेस होत असेल तर त्याला स्लेंडरनेस रेशो 350 आहे. मेंबर्स ऑलवेज अंडर टेन्शनमध्ये असलं तर त्याचं स्लेंडरनेस रेशो 400 आहे. अदर देन प्री टेन्शनिंग मेंबर आहे. प्री टेन्शनिंग मेंबर म्हणजे काय, ती काल आपण RCC मध्ये बघितलेलंच आहे. आता डिझाईन प्रोसिजर काय काय असणार आहे टेन्शन मेंबरसाठी. तर पहिल्यांदा आपल्याला नेट एरिया काढून घ्यावा लागतो. नेट एरिया काढण्यासाठी आपल्याला त्यांनी बेसिकली ह्या फॉर्म्युलातून त्याचं नेट एरिया काढू शकतो. तिथं आपल्याला त्यांनी दिलेलं फॅक्टर लोड आपण ठेवायचा आणि 0.9 ए जे आहे ही खाली जातो, म्हणजे इथं 0.9 FU आपण गामा म्हणून आपण ही फॉर्म्युला तयार होतो आणि आपल्याला नेट एरिया मिळतो. त्या नेट एरियाला आपण 10 to 25% इन्क्रीज करायचा टू ऑप्टेन ग्रॉस सेक्शन एरिया, आणि द ट्रायल सेक्शन इज कॅरीड आउट फ्रॉम ऑप्टेनिंग AG अपॉन T into FY आपण गामा मग आपण एक ट्रायल सेक्शन घेतो आणि त्या सेक्शनला आपण स्टील टेबलमधून एक सेक्शन घेतो, एक तर रोल्ड सेक्शन किंवा बिल्टअप सेक्शन घेतो आणि नंबर ऑफ बोल्ट्स आपण किंवा लेंथ ऑफ वेल्ड कॅल्क्युलेट करतो त्याच्यामध्ये, आणि नंतर आपण ही तिन्ही फॉर्म्युल्याने चेक करतो TDG, TD आणि TDB, आणि ती जी स्ट्रेंथ येतो डिझाईन टेन्ससाठी ती दिलेल्या फॅक्टर लोडपेक्षा जास्त आला पाहिजे. आणि जर तसं आलं तर आपण पुढच्या स्टेपला जातो, नाहीतर आपण पुन्हा चौथ्या स्टेपला जाऊन सेक्शन रिवाइज करून हाय ती प्रोसिजर रिपीट करायचं. आणि जर ही सेक्शन ओके आला तर आपल्याला स्लेंडरनेस रेशो चेक करावा लागतो. इथं आपलं पूर्ण टेन्शन मेंबरचं जी डिझाईन आहे ही संपून जातो. याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे लग अँगल. लग अँगल म्हणजे काय, इन केस ऑफ हेवी लोड्स मोर बोल्ट्स मोर वेल्ड कनेक्शन लेंथ इन्क्रीजेस. हेवी लोड्स असल्यावर आपल्याला जास्त बोल्ट प्रोव्हाइड करावं लागतो किंवा जास्त वेल्ड लेंथ प्रोव्हाइड करावं लागतो, त्याच्यामुळे आपला कनेक्शन लेंथ जी आहे ती इन्क्रीज होतो. मग आपल्याला बिगर गसेट प्लेट आणावं लागतो. बिगर गसेट प्लेट आणले की ते अनइकॉनॉमिकल होऊ शकतो. मग म्हणून आपण एक लग अँगल वापरतो. लग अँगल काय आहे, ती कनेक्शन लेंथ रिड्यूस करतो, युनिफॉर्म स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन करतो. कॉस्ट ऑफ लग अँगल अँड फॅब्रिकेशन इज जनरली मोर दॅन सेव्हिंग्स इन गसेट प्लेट. म्हणजे लग अँगलची जी कॉस्ट आहे ही थोडंफार कमी असतो. पुढचा आहे स्प्लायसस. स्प्लायसस ही टेन्शन मेंबरमध्ये सुद्धा वापरला जातो आणि कॉम्प्रेशन मेंबरमध्ये सुद्धा वापरला जातो. तर टेन्शन मेंबरमध्ये याचे काय काम आहे, स्प्लायसस इन टेन्शन मेंबर आर यूज्ड टू जॉईन टू सेक्शन आणि जॉईंट इज टू बी प्रोव्हाइडेड. जेव्हा जॉईंट प्रोव्हाइड करायचा जो तवा असतो, स्प्लाइस कनेक्शन शुड बी डिझाईन फॉर ॲटलीस्ट 0.3 टाइम्स मेंबर डिझाईन कॅपॅसिटी. 0.3 टाइम्स ऑफ डिझाईन कॅपॅसिटीला आपण ती डिझाईन करतो. तर इथं आपलं टेन्शन मेंबर झालेलं आहे आणि आता आपण कॉम्प्रेशन मेंबर चालू करणार आहे. कॉम्प्रेशन मेंबर म्हणजे काय, स्ट्रक्चरल मेंबर सब्जेक्टेड टू 2 इक्वल अँड ऑपोजिट कंप्रेसिव्ह फोर्स. आपण मग तिथं पुलिंग फोर्स बघितला होता, इथं बेसिकली पुशिंग फोर्स असतो. ह्याच्यामध्ये काय काय आहेत, कॉलम्स आहेत, स्ट्रट्स आहे, मग तुम्हाला सांगितलेलं प्रिन्सिपल कॉम्प्रेशन मेंबर इन क्रेन जी आहे ही बूम आहे, ही पॉईंट तुम्हाला तसंच लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रिन्सिपल रॅफ्टर सुद्धा ट्रसचं एक कंपोनेंट आहे. तर कॉलम जे आहे ही 3 प्रकारे असू शकतो. हे आपण काल RCC 2-4 लेक्चर खाली RCC मध्ये सुद्धा बघितलेलं आहे. शॉर्ट कॉलम, इंटरमिडिएट कॉलम आणि लॉंग कॉलम मध्ये. शॉर्ट कॉलम बेसिकली बकलिंगमुळं क्रशिंग होतं शॉर्ट कॉलममध्ये. याच्यामध्ये क्रशिंग प्लस बकलिंग दोन्ही होतं आणि याच्यामध्ये बकलिंग होतं. हे सेम कन्सेप्ट आहे, फक्त इथं ग्राफ वापरून समजवलेलं आहे. आणि इथं एक मेन इम्पॉर्टंट टेबल आहे. आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ काढण्यासाठी जर आयसोलेटेड कॉलमसाठी असलं, टेबल सुटेबल फॉर आयसोलेटेड कॉलम, म्हणजे आयसोलेटेड म्हणजे काय, सिंगल कॉलमसाठी आहे. तर ही अजून केलेली कंडिशन आहे, असं तर आपल्याला कुठं भेटत नाही. तर ही टेबल तुम्हाला यायलाच पाहिजे. याच्यावरती डायरेक्टली एक क्वेश्चन फॉर्म होतो. असं देतात की वन एंड ऑफ मेंबर a translation and rotation are both restrained and other end both are free.
असं आपल्याला क्वेश्चन देतात आणि त्याचा आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ विचारला जातो. आपल्याला डायग्राम देत नाही, डायग्राम दिले तर आपल्याला कळून जातो, पण आपण असं क्वेश्चन फॉर्म करतात की आता मी जसं तुम्हाला सांगितलं. तर ही टेबल तुम्हाला पूर्णपणे लक्षात पाहिजे. तर आपण बघूया वन बाय वन काय काय आहे. वन एंडला जर ट्रान्सलेशन रोटेशन दोन्ही रिस्टेंड असला आणि अदर एंडला ट्रान्सलेशन आणि रोटेशन दोन्ही फ्री असला, म्हणजे बेसिकली ही कॅन्टिलिव्हर टाईप बीम फॉर्म होतो. किंवा जर आपण याला कॉलममध्ये बघितलं तर खाली फिक्स आणि वर जी फ्री आहे, तर त्याला आपण 2L त्याचा इफेक्टिव्ह लेंथ असतो. आणि ट्रान्सलेशन अँड रोटेशन एक फ्री आणि एक रिस्टेंड असल्या वन एंडला, आणि दुसऱ्या एंडला ट्रान्सलेशन रिस्टेंड आणि रोटेशन फ्री जर असला. म्हणजे काय, आता वन एंड बघूया आपण. इथं आपण रोलर सपोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे. रोलर सपोर्टमध्ये काय, ट्रान्सलेशन जे आहे ही बेसिकली इझिली मूव्ह होऊ शकतो, पण रोटेशन ह्याचं पॉसिबल नाही, म्हणून ह्याचं आपण रिस्ट्रेंट करतो. आणि दुसऱ्या साईडला काय, अदर एंडला हिंज प्रोव्हाइड केलं आहे. हिंजमध्ये ट्रान्सलेशन होत नाही पण रोटेशन होतं, असं ती कंडिशन दिली आहे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा 2L आहे. आणि पुढचं कंडिशन आहे एक साईडला आपल्याला हे एक लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सलेशन जर रिस्ट्रेंड असलं आणि रोटेशन जर फ्री असलं तर आपण तिथं हिंज सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे. तर इथं ट्रान्सलेशन रिस्ट्रेंड रोटेशन फ्री आहे, मग इथं दोन्ही आहे, मग दोन्ही हिंज आहे. मग दोन्ही हिंज असल्यावर इफेक्टिव्ह लेंथ जी आहे ती 1Lच असणार आहे. आणि जर ट्रान्सलेशन फ्री आणि रोटेशन रिस्ट्रेंड असलं तर ती असणार आहे आपलं रोलर सपोर्ट, आणि दोन्ही रिस्ट्रेंड असला तर ते आपलं फिक्स सपोर्ट असणार आहे. दोन्ही फ्री असलं तर तिथं सपोर्टच नाही असं ती कन्सिडर करतो. इथं दोन्ही रिस्ट्रेंड आहे म्हणजे ही साईड फिक्स झाला, आणि ट्रान्सलेशन रिस्ट्रेंड आणि रोटेशन फ्री म्हणजे हिंज झाला. मग याला आपण पॉईंट एल करतो, आणि दोन्ही ही बी रिस्ट्रेंड म्हणजे दोन्ही साईड फिक्स स्टँडला आपण 0.65L आपण कन्सिडर करतो. ही टेबल खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ क्रॉस सेक्शन. मेंबर्स में बकल इन 2 वेज. एक आहे ओव्हरऑल बकलिंग आणि लोकल बकलिंग. लोकल बकलिंग जेव्हा पॉसिबल वेन थिन फ्लॅंजेस आर युज्ड, तीच आपण स्टिफनेस प्रोव्हाइड करून त्याला आपण हे करू शकतो. पुढचा आहे स्लेंडरनेस रेशो. मग आपण बघितलेल्याप्रमाणे तिथे 3 कंडिशन आहे, इथे 3 कंडिशन आहेत. तर मेंबर कॅरिंग कॉम्प्रेसिव्ह लोड रिझल्टिंग फ्रॉम डेड लोड अँड इम्पोज लोडला 180 आहे. मेंबर सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह फोर्स रिझल्टिंग ओनली फ्रॉम कॉम्बिनेशन ऑफ विंड लोड अँड earthquake load action provided the deformation of such member does not adversely affect the stress in any part of the structure. याला 250 आहे. कॉम्प्रेशन फ्लॅंज ऑफ बीम अगेन्स्ट लॅटरल टॉर्जन बकलिंग साठी 300 आहे. हे तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. टेबल नंबर आपण टेन्शन नंबर मध्ये बघितलेलं होतं की टेबल नंबर 3 पेज नंबर 12 IS 800 2007 मधला टेबल आहे. पुढचा आहे इफेक्टिव्ह लेंथ ऑफ स्टड्स. स्टड्ससाठी सुद्धा इफेक्टिव्ह लेंथ आहे. पाहिलं तर कंटिन्युअस आहे का डिस्कंटिन्युअस आहे त्याच्यानुसार क्लासिफाय केलेलं आहे. हे टेबल काय तेवढे इम्पॉर्टंट नाही. मोस्ट इम्पॉर्टंट टेबल हे आहे, ह्याला तुम्ही डबल स्टार लावू शकता, आणि हे टेबल तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी लागू शकतो. ते आपण स्किप करूया, ते काय तेवढे इम्पॉर्टंट नाही. मग आता टाइप्स ऑफ बकलिंग काय, फ्लेक्झरल बकलिंग, टॉर्शनल बकलिंग. फ्लेक्झरल बकलिंग म्हणजे काय, ही बेसिकली युलर्स बकलिंग आहे. युलर्स बकलिंग आपण काल बघितलेलं होतं, त्यांचा एक फॉर्म्युला होता पाय स्क्वेअर EI अपॉन LDचं स्क्वेअर होता. बेसिकली इथं बी तीच फॉर्म्युला यूज केलेला असतो फ्लेक्झरसाठी. हे काय, ट्रान्सलेशन ऑफ कॉम्प्रेशन फ्लॅंज होतो, मायनर ॲक्सिस अबाउट फेल्युअर होतो, लॅम्डा हाई असतो, तेव्हा ही फ्लेक्झरल बकलिंग पॉसिबल असतं. टॉर्शनल बकलिंग म्हणजे काय, इथं रोटेशन ऑफ कॉम्प्रेशन फ्लॅंज होतो आणि सिमेट्रिकल सेक्शनमध्ये पॉसिबल आहे. पुढचं फ्लेक्झरल टॉर्शनल, इथं दोन्ही होतं, रोटेशन आणि ट्रान्सलेशन कॉम्प्रेशन फ्लॅंज आणि अनसिमेट्रिकल सेक्शनमध्ये सुद्धा होऊन जातं. लॉंग म्हणजे काय, स्लेंडर. स्लेंडर म्हणजे आपली युलर्स फॉर्म्युला आला इथं. आणि शॉर्ट कॉलमसाठी डायरेक्ट F/AGY. ही फॉर्म्युला काय आपल्याला तेवढी इम्पॉर्टंट नाही. आणि आपल्याला पुढचा आहे बकलिंग क्लास. बकलिंग क्लासमध्ये ABCD ह्याला क्लासिफाय करण्यासाठी सुद्धा IS कोडमध्ये एक टेबल आहे, ती B/TF त्याच्यावरून डिपेंड करतो. टेबल नंबर 2 काहीतरी असंच आहे, त्याच्यावरून आपल्याला भेटून जातो. आणि ह्याचं जी अल्फा ही इम्परफेक्शन फॅक्टर आहे. ही जर तुम्ही फॉर्म्युला यूज करून कॉम्प्रेशन नंबर अनालाइज करायचं असलं तर आपल्याला हे लागतं. पण आपल्याकडे अजून एक डायरेक्ट मेथड आहे, की आपण लॅम्डा काढतो. लॅम्डा म्हणजे आपले स्लेंडरनेस रेशो. स्लेंडरनेस रेशो आपण यूज केला की तिथून आपल्याला टेबल नंबर 9 आणि बकलिंग क्लास आपल्याला माहीत झालं तर आपण टेबल नंबर 9 मधून 4 टेबल आहेत तिथे ABCD. ABCD जी बेसिकली बकलिंग क्लास आहे, त्याच्यावरून आपल्याला FCD भेटतो. आपल्याला तिथं FY किती आहे ती लागतो. FY आपल्याला ऑलमोस्ट 250 असतो. ह्या बेसिकली 3 कंडिशन आपल्याला FCD भेटतो, आणि FCD भेटला की आपल्याला त्याला इंटू एरियानं मल्टिप्लाय केलं की आपलं जी काही स्ट्रेंथ आहे त्याचं आपल्याला
स्ट्रेंथ ऑफ मेंबर आपल्याला भेटून जातं. आणि जे सेफ म्हणजे काय, जे दोन्हीपैकी मिनिमम असेल, दोन्ही ॲक्सेसपैकी मिनिमम स्ट्रेंथ जी येईल ते आपल्याला घ्यावं लागतं. सेम आता जर आपल्याला डिझाईन करायचं असलं तर एक स्लेंडरनेस रेशो अजून करायचा, आणि बेसिकली काय अजून करायचं, जर तुमचा लेंथ 3 to 5 असलं तर 40 to 60 अजून करा, 5 मीटरपेक्षा जास्त असलं तर 60 अजून करा, 60पेक्षा जास्त. फाईन डिझाईन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ करस्पॉन्डिंग टू बकलिंग क्लास. मग ह्याच्यावरून आपल्याला ह्याचा स्ट्रेंथ काढायचा आपण, पीयू वरून त्याच्यानं आपण एरिया काढायचा, आणि एक सुटेबल ट्रायल सेक्शन घ्यायचा हँडबुक मधला, आणि पुन्हा त्याचं करस्पॉन्डिंग आपण अजून एकदा लॅम्बडा काढायचा, मग त्याच्यावरून एफसीडी काढायचा. मग ती जी एफसीडी येईल ती एफसीडी पहिला काढलेल्यापेक्षा जास्त यायला पाहिजे, मग ती चेक होऊन जातो. इथं आपलं कॉम्प्रेशन मेंबरचं संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्लेसिंग आणि बॅटिंग म्हणून सुद्धा कॉम्प्रेशन मेंबरमध्ये पार्ट आहे, पण ती म्हाडाला विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहे. तर इथं आपलं स्टील स्ट्रक्चरचं थिअरी पार्ट किंवा आपण IS स्पेसिफिकेशन जी काय काय इम्पॉर्टंट होती ती संपलेलं आहे. उद्या आपण 15 ते 20 MCQ बघूया आणि स्टील स्ट्रक्चर संपूया. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.